सोलापूर जिल्ह्यामध्ये 27 जुलैमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे। जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीचं 27 जुलै रोजी आयोजन करण्यात आलंय। या लोक अदालतीमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त पक्षकारांनी आपली प्रकरणं मिटवून घ्यावीत असा इशारा न्यायाधीश मो. सलमान आझमी यांनी दिलाय। महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशाप्रमाणे सन 2024 या वर्षातील दुसरी राष्ट्रीय लोक अदालत 27 जुलैला आयोजित करण्यात आलेली आहे। या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त पक्षकारांनी आपली प्रकरणं तडजोडीने मिटून लोक अदालतीचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष मो. सलमान आझमी यांनी केले। यावेळी लोक अदालतीमध्ये फौजदारी तडजोडपत्र प्रकरणं, बँक वसुली, कलम 138 एनआय ॲक्टची प्रकरणं, अपघात न्यायाधिकरणाबाबतची प्रकरणं, कामगारांची वाद प्रकरणं, वीज आणि पाणी यांच्या देयकाबाबतची प्रकरणं, वैवाहिक वादाबाबतची प्रकरणं, भूसंपादनबाबतची प्रकरणं, बँक, सहकारी पतसंस्था यांच्या वसुलीच्या दरखास्त, बँक लवाद दरखास्त आदी प्रकरणं ठेवण्यात येणार आहेत। लोक न्यायालयात ई-चलनाच्या प्रकरणात SMS द्वारा वाहनचालकांच्या मोबाईलवर नोटिसा पाठवल्या जातात। या नोटिसीमध्ये नमूद लिंकवर ऑनलाईनद्वारे चलनाची रक्कम भरता येऊ शकते। महाट्रॅफिक ॲपवर सुद्धा सदर रक्कम भरता येऊ शकते। धनादेशाची रक्कम एकरकमी देता येणं शक्य नसल्यास रकमेचे हप्ते बांधून घेणं शक्य होणार आहे। काही रक्कम लोक अदालतीच्या दिवशी देऊन उर्वरित रकमेबाबत तडजोड हुकुमनामा करणं, संपूर्ण फौजदारी प्रकरण निकाली निघणं शक्य होणार आहे। परिणामी पक्षकारास न्यायालयात पुन्हा हजर राहण्याची आवश्यकता राहणार नाही। लोक न्यायालयात निकाली निघणाऱ्या प्रकरणांमध्ये कायद्यानुसार कोर्ट फीची रक्कमही परत मिळते।